मित्रांनो नमस्कार. आज आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन ह्या पॉईंटवरती डिस्कशन करणार आहोत. लास्ट लेक्चरमध्ये आपण रिप्रोडक्शन इन हायर प्लांट्स हा जो टॉपिक आपला सुरू आहे त्याच्यामध्ये आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड असेक्शुअल रिप्रोडक्शन याच्या डेफिनेशन्स आणि त्याच्यामधला डिफरन्स आपण प्रामुख्यानं बघितला होता. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन जो की एक टाईप आहे असेक्शुअल रिप्रोडक्शनचा तो आपण आता डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण सगळ्यात अगोदर बघणार आहोत ते म्हणजे त्याची डेफिनेशन ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. ठीक आहे. त्याची डेफिनेशन कशी आहे अगोदर बघूया आपण. तर त्याची डेफिनेशन मध्ये बघा, व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन इज अन asexual method of plant reproduction that occurs in its leaves, roots, and stem. This can occur through fragmentation and regeneration of specific vegetative parts of plants. अशी त्याची थोडक्यात एक डेफिनेशन आहे. तर त्या डेफिनेशन वाईज बघत असताना आपण लास्ट इयरमध्ये आपण बघितलं होतं की प्लांटला दोन टाईपचे पार्ट्स असतात. एक असतात सेक्शुअल सेक्शुअल पार्ट्स आणि एक असतात व्हेजिटेटिव्ह पार्ट्स किंवा सेक्शुअल पोर्शन अँड व्हेजिटेटिव्ह पोर्शन असे दोन काय असतात त्याच्यामध्ये पार्ट्स असतात. तर नक्कीच त्याच्यामधला जो फ्लावरचा पार्ट असतो किंवा प्रत्येक प्लांटमध्ये आपण बघायला गेलं तर आपण नक्कीच बघतो की फ्लावर, सीड, फ्रूट हे जे त्याचे पार्ट्स आहेत त्याला आपण सेक्शुअल पार्ट्स म्हणून बघतो. तसंच त्याच्यामध्ये असणारे जे लिव्ज असतात, ठीक आहे ना, लिव्ज असतात, स्टेम असतात, त्याला आपण किंवा रूट्स असतील त्याला आपण व्हेजिटेटिव्ह पार्ट्स म्हणतो. व्हेजिटेटिव्ह पार्ट्स आणि सेक्शुअल पार्ट असं आपण डिफरन्शिएशन लास्ट इयर मध्ये केलेलं आहे. तर याच्यामध्ये बघा, जे असेक्शुअल पार्ट्स आहेत, थोडक्यात जे व्हेजिटेटिव्ह पार्ट्स आहेत जसे की लिव्स, रूट्स अँड स्टेम, याच्यापासून न्यू प्लांट डेव्हलप होतं कशामध्ये, व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन मध्ये. अशी सिंपल याची डेफिनेशन आहे. ठीक आहे. आता ह्या व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशनची डेफिनेशन बघितल्यानंतर त्याच्या आपण आता टाइप्स बघणार आहे. ठीक आहे. व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशनचे प्रामुख्याने दोन टाइप्स पडतात. एक नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन आणि एक आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. त्याच्यामध्ये जी नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन आहे ती नक्कीच नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये जी बघायला मिळते त्याला आपण नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन म्हणणार आहे. आणि आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन म्हणजे ज्या ठिकाणी मानवाचा हस्तक्षेप असणार आहे, नॅचरल थिंग्स किंवा नेचरमध्ये त्याच्या जास्त नेचरचा हस्तक्षेप कमी आणि मानवाचा हस्तक्षेप त्या ठिकाणी जास्त असणार आहे त्याला आपण आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन म्हणणार आहोत. ठीक आहे. आता नेक्स्ट पेजमध्ये आपण ते बघूच. तर फर्स्ट टाइम आता आपण बघणार आहे नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. ठीक आहे. हे जे नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन आहे त्याच्यात आपण थोडक्यात माहिती बघा. दिस ऑकर्स व्हेन प्लांट्स ग्रो अँड डेव्हलप नॅचरली विदाउट एनी ह्युमन इंटरफरन्स. Natural vegetative propagation can be enabled by development of adventitious roots. Thus, new plants may emerge from roots, stem, and leaves of the parent parts. Then, the vegetative plant structure arising from the stem are known as rhizome, bulbs, runner, tubers, etc. ठीक आहे. म्हणजे मगाशी सांगितल्या पद्धतीनं ज्या ठिकाणी मानवाचा कुठलाही हस्तक्षेप न होता जिथं व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन होतं त्याला आपण म्हणणार आहे नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. सिंपल एका लाईन मध्ये सांगितलंय, विदाउट एनी ह्युमन इंटरफरन्स. ठीक आहे. म्हणजे मानवाचा कुठलाही हस्तक्षेप न होता जर व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन पार पडत गेलं असेल तर त्या ठिकाणी आपण म्हणणार आहे ते नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन होतं. ठीक आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. ठीक आहे. नक्कीच हे नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशनच्या उलट असणार आहे. नॅचरल मध्ये काय होतं की मानवाचा हस्तक्षेप होत नव्हता तर ते काय होणार आहे, मानवाचा हस्तक्षेप होणार आहे. ठीक आहे. याची डेफिनेशन कशी आहे बघा. दिस इज अ टाइप ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन कॅरिड आउट बाय ह्युमन्स on the fields and laboratories. The most common type of vegetable reproduction occurs artificially includes cutting, grafting, layering and tissue culture. ठीक आहे.
थोडक्यात काय, ज्या ठिकाणी मानवाचा हस्तक्षेप करून व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन पार पडलं जात असेल त्याला आपण काय म्हणणार आहे, आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. आणि याचे काय 4 टाइप्स आहेत, कटिंग, ग्राफ्टिंग, लेअरिंग अँड टिश्यू कल्चर. ठीक आहे. तर आता हे आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन आपण का करतो, आता नक्कीच मगाशी सांगितले, म्हणजे काय सांगितले, मानवाचा हस्तक्षेप आहे. मानव म्हणजे कोण, आपण. मग आपण हे व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन जे आर्टिफिशियल पद्धतीने करतोय ते का करतो, तर नक्कीच आपल्याला क्रॉपची इम्प्रूव्हमेंट करायची असेल, एखादी नवीन व्हरायटी डेव्हलप करायची असेल, किंवा कमी खर्चामध्ये प्लांटची डेव्हलपमेंट करायची असेल, कमी खर्चामध्ये शेती करायची असेल, किंवा कमी तापाचा किंवा कमी कष्ट घेता किंवा कमी ड्युरेशन मध्ये एखादं प्लांट ग्रो करायचा असेल, तर आपण काय करतोय, आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन यूज करतोय. आता हे आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन यूज करायचा मागचा उद्देश तर काय आला, की आपण स्वतःच्या फायद्यासाठी काय करतोय, हस्तक्षेप करतोय आणि त्याशिवाय नवीन प्लांट डेव्हलप करतोय. आता नक्कीच जे नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन आपण बघितलं, सिंपली काय होणार आहे, फॉर एक्झाम्पल एखाद्या झाडाची फांदी तशीच पडली, एखाद्या ठिकाणी पडली, जमिनीत ती रुजली नॅचरली, तर त्याला आपण म्हणणार आहे नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. तर तीच झाडाची फांदी जर माणसाने एखाद्या झाडावरून कट केली, कट करून ती जमिनीमध्ये रोवली, त्याला योग्य ते पाणी असेल, खत असेल, हे सगळं दिलं, एन्व्हायरमेंटल कंडिशन्स तशा प्रोव्हाइड केल्या, तर त्या ठिकाणी काय होणार आहे, ते झाड वाढणार आहे. पण कुठल्या पद्धतीने वाढणार आहे, आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. आता सगळ्यात अगोदर तुम्हाला व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन लक्षात आले का बघा, म्हणजे मी सांगतोच आता. सगळ्यात सिंपली बघा, व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन म्हणजे काय आणि बाकीचं प्रोपॅगेशन. तुम्ही जर एखादी बी, एखादी सीड रोवून जर ते प्लांटचे डेव्हलपमेंट करत असाल किंवा प्लांट एखादं वाढवत असाल, तर ते व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन होणार नाहीये, कारण सीड इट इज अ सेक्स्युअल पार्ट ऑफ प्लांट्स. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी मात्र काय, समजा तुम्हाला आता ब्रायोफायलमचं लीफ माहिती आहे, ब्रायोफायलमचं लीफ असं असतं. ठीक आहे. आता हे एखादं पान जर आहे, जे एखाद्या जमिनीवर पडलं, तर त्याला इथून अशा मुळ्या फुटतात. तुमच्याकडं किंवा आपल्या भागात त्याला आभाळाचं पान असं सुद्धा म्हणतात. तर त्याला काय होतं, अशाचे ऍडव्हेंटिशियस रूट्स डेव्हलप होतात आणि याच्यापासून काय होते, नवीन प्लांटची निर्मिती होत्या. किंवा तुम्ही बऱ्याच वेळेला बघितलं असाल, एक मिनिट, तुम्ही बऱ्याच वेळेला बघितलं असाल, तर घरामध्ये जर तुम्हाला गुलाबाचं झाड लावायचं आहे किंवा जास्वंदाचं झाड लावायचं आहे, तर तुम्ही गुलाबाच्या बिया नाही शोधत बसत, बरोबर आहे ना. तर तुम्ही सरळ सरळ काय करता, गुलाबाचं एखादं झुडूप असतंय किंवा झाड असते म्हणूया, त्याची फांदी कट करता तुम्ही. फांदी काय करता तुम्ही, त्याची कट करता आणि ती फांदी काय करता तुम्ही, जमिनीमध्ये लावता. ती फांदी काय करता, जमिनीमध्ये लावता. जमिनीमध्ये लावल्यानंतर त्याला योग्य ते एन्व्हायरमेंट काय असेल ते पाणी, खत वगैरे देतात आणि त्याला खाली रूट्स सुटायला सुरू होतात. ते काय असतात, ऍडव्हेंटिशियस रूट्स असतात आणि याच्यापासून काय होतं, पुन्हा नवीन प्लांटची डेव्हलपमेंट होते. ठीक आहे. मग इथं काय तुम्ही हे गुलाबाचं झाड लावत असताना, काही ब्रायोफिलमचं झाड लावत असताना कुठे त्याची सीड वापरल्या का, बी वापरल्या का, नाही. तर इथं काय केलं तुम्ही, सरळ सरळ व्हेजिटेटिव्ह पोर्शन आणि व्हेजिटेटिव्ह पार्ट्स इन द फॉर्म ऑफ स्टेम, लिव्स ऑर रूट्स हे डायरेक्ट तुम्ही आणून लावलंय आणि तिथं काय व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन झालंय. ठीक आहे. तर आता आपण आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन मधलं कटिंग, ग्राफ्टिंग, लेअरिंग आणि टिश्यू कल्चर याच्याबद्दल डिस्कशन करूया. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा बघायचं आपल्याला कटिंग. सिंपल मेथड आहे, अगोदरची डेफिनेशन बघूया. इन दिस अ पार्ट ऑफ प्लांट स्पेशली स्टेम और लीफ, सॉरी, हा कटिंग बघूया. इन दिस अ पार्ट ऑफ प्लांट स्पेशली स्टेम or leaf is cut and planted in the soil. These cuttings are sometimes treated with hormones to induce root development. The new plant is formed from adventitious roots developing from the cutting. सिंपल मेथड आहे. कटिंग म्हणजे सिंपली काय आहे सांगितलंय, स्पेसिफिक पार्ट आहे. स्पेशली तो काय आहे, स्टेम किंवा लीफ आहे. म्हणजे मगाशी तुम्हाला मी गुलाबाच्या फांदीचं उदाहरण दिलं, त्याला सिंपली काय म्हणायचं, कटिंग म्हणायचं आहे. सिंपली एक पॅरेंटल प्लांट असणार आहे, त्या पॅरेंटल प्लांटचा एखादी फांदी ही कट करायची आहे आणि कट करून दुसऱ्या ठिकाणी नेऊन ती लावायची आहे किंवा ग्रो करायची आहे. सिंपल ह्याला काय म्हणायचं आपल्याला, कटिंग. म्हणजे एका झाडाची फांदी किंवा स्टेम किंवा आपण त्याला लिव्ह सुद्धा कट करून आणते
ते दुसऱ्या ठिकाणी नेऊन जमिनीमध्ये लावले आणि त्याच्यापासून ॲडव्हेंटिशियस रूटची डेव्हलपमेंट झाली आणि त्याच्यापासून नवीन प्लांट तयार झालं. ह्याला आपण काय म्हणणार आहे मेथडला, या कटिंग मेथड. काय म्हणणार आहे, कटिंग. आणि कटिंग इज अ आर्टिफिशियल मेथड ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. ठीक आहे, तर हे झालं कटिंग. कटिंग नेक्स्ट पिक्चरमध्ये तुम्हाला आता इथं लगेच कळेल, समजेल. सिम्पली काय केलंय बघा, एखादं पॅरेंटल प्लांट आहे, त्याची एखादी फांदी आहे, ती आपण कट करतोय आणि कट करून काय करतोय, दुसऱ्या ठिकाणी नेऊन ती लावतोय आणि दुसऱ्या ठिकाणी नेऊन लावल्यानंतर ते पुन्हा काय व्हायला लागलं, इथं आता ग्रो व्हायला लागले. ह्याला आता ॲडव्हेंटिशियस रूट्स सुटतील. ठीक आहे, आणि त्या ठिकाणी आता नवीन होणार आहे. म्हणजे पॅरेंटल एखादं प्लांट असेल, ते तिथून त्याची फांदी कट करायची आहे आणि दुसऱ्या ठिकाणी नेऊन लावायची आहे, ग्रो करायची आहे. ह्यालाच काय म्हणायचं आहे, कटिंग. ह्यालाच काय म्हणायचं आहे, कटिंग म्हणायचं आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट आपण बघूया ग्राफ्टिंग. नेक्स्ट आपण काय बघणार आहे, ग्राफ्टिंग. कटिंग समजलं, ग्राफ्टिंग समजायला सुद्धा अवघड अजिबात नाही. तर ग्राफ्टिंग म्हणजे सिम्पली काय, पहिल्यांदा आपण त्याची डेफिनेशन बघूया. इन दिस द कटिंग फ्रॉम सम अदर प्लांट इज अटॅच्ड to the stem of plant rooted in the ground. The tissue of the graft become integrated with the tissue of the rooted plant and develop a single plant over a time. सिंपल आहे. आपल्या भागामध्ये बऱ्याच झाडांची किंवा बऱ्याच नगरी पिकांची कलमं केली जातात. आंब्याचं कलम, फणसाचं कलम, चिकूचं कलम असं आपण ऐकतोय. तर हे कलम म्हणजेच काय आहे, ग्राफ्टिंग आहे. कलम म्हणजेच काय आहे, ग्राफ्टिंग आहे. आता नेक्स्ट डायग्राम मध्ये तुम्हाला लक्षात येईल लगेच बघा. तर ह्या ठिकाणी आता ग्राफ्टिंग बघालोय आपण. सिम्पली एखादा स्टॉक असतोय, हा दुसऱ्या झाडाचा, डिझायर झाडाचा. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडं देशी आंब्याचा एक स्टॉक आहे. हा समजा हा देशी आंब्याचा तुमचा स्टॉक आहे आणि कलमी किंवा आपण हापूस ह्या जातीचा झाडाची फांदी कट करून आणल्या, ती तिथं अटॅच केल्या. अटॅच केल्यानंतर त्याला रॅपिंग केलंय व्यवस्थित आणि हे पूर्ण म्हणजे हे देशी वाणाचं होतं, हे हापूस ह्या वाणाचं आहे. हे दोघांची अटॅचमेंट झाली आणि हे दोन वेगवेगळ्या व्हरायटीची व्हरायटीच्या जे स्टेम्स आहेत ते एकत्र केल्यात आणि हेच झाड आता काय होणार आहे, ॲज अ न्यू होल प्लांट म्हणून आता डेव्हलप होणार आहे. ठीक आहे, म्हणजे सिम्पली काय, स्टॉकवर डिझायर्ड असणाऱ्या व्हरायटीची जे काही सेक्शन असेल किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो, त्याला सायॉन म्हणतो आपण. त्याला काय, त्या सेक्शनला काय म्हणतो आपण, सायॉन म्हणतो. म्हणजे सिम्पली काय, कलम जे केलं जातं त्याला आपण काय म्हणायचं आहे, ग्राफ्टिंग म्हणायचं. ठीक आहे, एका जातीच्या झाडाला दुसऱ्या जातीचं झाड लावणं. खरं हे जात कसली असणार आहे, सेम स्पेसीची असणार आहे. म्हणजे आंब्याला फणस जोडून चालणार नाहीये, आंबाच जोडायचा आहे, पण कसा करा जोडायचा आपल्याला, वेगळ्या व्हरायटीचा. इथं व्हरायटी मॅटर करते. ठीक आहे, म्हणजे देशी झाडाला आपण काय करतोय, फक्त हापूसची एखादी फांदी आणून अशी ग्राफ्ट करतोय सॉरी, आणि रॅप करतोय. त्यालाच काय म्हणायचं आहे, ग्राफ्टिंग. त्याला काय म्हणायचं आहे, ग्राफ्टिंग. आता नेक्स्ट बघूया ते म्हणजे लेअरिंग. लेअरिंग सुद्धा खूप सिंपल आहे, फक्त त्याचं नेमकं काय बघा. इन दिस द स्टेम ऑफ प्लांट इज बेंड टू द ग्राउंड and covered with soil. Adventitious roots emerge from the plant parts covered with the soil. This attached stem with developing roots is known as layer. ठीक आहे, आता डायग्राम दाखवलं तुमच्या लक्षात येईल बघा. एखादं होल प्लांट असतंय, जिथं आत्ता ह्या डायग्राम मध्ये दाखवल्यासारखं एखादं होल प्लांट असते, त्याचीच फांदी खाली झुकवायची आणि ती मातीमध्ये काय करायची, मुजवून टाकायची आणि त्याचा थोडासा पोर्शन असा बाहेर काढून ठेवायचा. काय होतंय, जो फांदीचा भाग, फॉर एक्झाम्पल हा फांदीचा भाग तुम्ही काय केलाय आता, जमिनीमध्ये रोवलाय, तर त्यालाच काय होणार आहे, ऍडव्हेंटिशियस रूट्स सुटत जाणार आहेत आणि काय होणार आहे, हे न्यू प्लांटची डेव्हलपमेंट होणार आहे. आणि त्यानंतर काय करायचं, सिम्पली हे प्लांट इथलं कट करून टाकायचं, हे न्यू प्लांट होईल आणि हे प्लांट आहे तसं वाढत राहणार. ह्यालाच काय म्हणायचं आहे, लेअरिंग म्हणायचं आहे. ह्याला काय म्हणायचं आहे, लेअरिंग. म्हणजे एका झाडाला झुकवून किंवा वाकवून त्याला काय करायचं आहे, मातीनं तो सेक्शन मुजवायचा आहे, त्याच्यापासून ऍडव्हेंटिशियस रूट्स डेव्हलप होतील. यालाच काय म्हणायचं आहे, लेअरिंग. यालाच काय म्हणायचं आहे, लेअरिंग म्हणायचं आहे. ठीक आहे, तर हे झालं लेअरिंगच्या बाबतीत. आता आपण नेक्स्ट
बघणार ते म्हणजे टिश्यू कल्चर. आता काय बघणार आपण टिश्यू कल्चर. आता टिश्यू कल्चर बद्दल तुम्ही बरंच काय ऐकलं असाल आजपर्यंत. टिश्यू कल्चरची केळीची रोपं, टिश्यू कल्चरची उसाची रोपं किंवा टिश्यू कल्चरची आणि बरीच काही रोपं आपण मार्केटमध्ये बघतो. आता टिश्यू कल्चर म्हणजे नेमकं काय, सिम्पली अगोदर पहिला त्याची आपण डेफिनेशन बघूया. तर इन धिस द प्लांट सेल्स फ्रॉम डिफरंट पार्ट्स ऑफ प्लांट आर कल्चर्ड in the laboratory to develop a new plant. This technique is helpful in increasing the number of rare and endangered plant species that are unable to grow under natural conditions. म्हणजे सिंपली काय, एखाद्या झाडाचा कुठलाही पार्ट किंवा टिश्यू हा कलेक्ट करायचा, तो कल्चर करायचा कुठे लॅबोरेटरीमध्ये, त्याला योग्य ते हार्मोन्स, योग्य ते एन्व्हायरमेंट आणि योग्य ते सगळं जे काय त्याला एसेन्शियल एलिमेंट्स असतील, न्यूट्रिशन्स असतील, ते सगळं प्रोव्हाइड करायचं आणि लॅबोरेटरीमध्येच त्या झाडाची ग्रोथ घडवून आणायची. हे का गरजेचं आहे, तर हे जास्त कशासाठी करतात, रेअर अँड एनडेंजर्ड प्लांटसाठी. आता फॉर एक्झाम्पल एखादी वनस्पती आहे समजा, स्पेसिस ए नावाची एखादी वनस्पती आहे, ह्याला आपण स्पेसिस ए म्हटलंय. आता एका संपूर्ण जंगलामध्ये आता हे एकच झाड काय राहिले, आता शिल्लक राहिले असं समजूया. पण हे झाड जगणं गरजेचं आहे, ह्याचं काय व्हायला पाहिजे, मल्टिप्लिकेशन व्हायला पाहिजे. पण ते होत नाही. का होत नाहीये, त्याचा कोणतर पॉलिनेटर्स नसणार आहे. पॉलिनेटर नाही म्हणजे काय होणार आहे, त्या फुलांमध्ये परागीकरण होणार नाही, पॉलिनेशन होणार नाही. पॉलिनेशन नाही झालं की काय होणार आहे, फ्रूट डेव्हलप होणार नाही. आणि फ्रूट डेव्हलपमेंट झालीच नाही तर सीड डेव्हलपमेंट होणार आहे का, नाही. मग ते सीड मार्फत काय होऊ शकत नाहीये, ग्रो होऊ शकत नाही. मग काय करायचं, ह्या प्लांटचा एक जास्त मेरिस्टेमॅटिक टिश्यू घेतात, पण कुठलाही टिश्यू चालतो. एखादा टिश्यू घ्यायचा, तो काय करायचा, लॅबोरेटरीमध्ये कल्चर्ड करायचा. असे पेस्ट्री डिशेस असतात किंवा टेस्ट ट्यूब्स असतात, याच्यामध्ये काय करायचं, तो कल्चर्ड करायचा आणि त्याच्यापासून होल न्यू प्लांट डेव्हलप करायचा. त्यालाच काय म्हणतो आपण, टिश्यू कल्चर. म्हणजे झाडाचा कुठलाही पार्ट वापरून लॅबोरेटरीमध्ये तो ग्रो करून आणायचा आणि त्याच्यापासून नवीन प्लांट डेव्हलप करायचं. त्यालाच काय म्हणायचं आपण, टिश्यू कल्चर म्हणतोय. ठीक आहे. तर इथे एक थोडक्यात त्याची प्रोसेस दिली आहे बघा. तो पार्ट घेतलाय, त्याला आपण एक्स प्लांट म्हणतोय. हा, जो पार्ट घेतलाय ना, त्या प्लांटला म्हणत नाही आपण एक्स प्लांट. जो पार्ट घेतलाय तुकडा, त्याला आपण काय म्हणणार आहे, एक्स प्लांट म्हणणार आहे. ते कल्चर केलं, त्याची डेव्हलपमेंट केली, मल्टिप्लिकेशन केल्यानंतर त्याच्यापासून कॅलस तयार होतो. आता कॅलस वगैरे हे काय आहे, आपण पुढे पुढे जसं जसं जाऊ तसंच आपल्याला समजणार आहे, मी सांगणार आहे. आणि त्यानंतर हे काय करायचं, पुन्हा ऑन द फील्ड ऑर ट्रेमध्ये किंवा कुंड्यांमध्ये आपण ते पुन्हा छोटी छोटी रोपं ती तयार करून लावणार आहे आणि ते पुन्हा आपण आहे तसं फील्डमध्ये जाऊन लावणार आहे. म्हणजे काय केलं सिंपली, हे असं झाड आहे, रेअर आहे, एंडेंजर्ड आहे, त्याची डेव्हलपमेंट होईना झाल्या. त्याचं काय केलं, आपण एक तुकडा घेतलाय, सेक्शन घेतलाय किंवा टिश्यू घेतलाय, तो आपण ग्रो केलाय. त्याच्यापासून आपण कॅलची डेव्हलपमेंट केल्या, म्हणजे भरपूर असे त्याचे मल्टिप्लिकेशन केलंय आणि ह्याच्यापासून पुन्हा रोपं तयार केल्यात. हे जे रोप आहे ते पुन्हा आपण आहे तसं फील्डमध्ये लावणार आहोत. टिश्यू कल्चर म्हणजे सिंपली काय, झाडाचा कुठलाही टिश्यू वापरून आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन करणे, यालाच काय म्हणायचं आहे, टिश्यू कल्चर म्हणायचं आहे. इन डिटेल याच्यावरती मी एक व्हिडिओ करून तुम्हाला टाकेन. ठीक आहे. तर आतापर्यंत हे टिश्यू कल्चरचं एक एक्झाम्पल दाखवलं. टेस्ट ट्यूबमध्ये कशा पद्धतीनं हे आगार आगार मीडियम असते, ह्या मीडियमवर ते सगळे न्यूट्रिशन्स टाकलेले असतात आणि त्याच्यापासून एक नवीन प्लांट झाले. आता हेच प्लांट काढून काय करायचं आहे, फील्डमध्ये नेऊन लावायचं आहे. सिम्पल आहे. तर आतापर्यंत ठीक आहे. आता आपण काय बघितलंय, आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह मेथडची डेफिनेशन, त्याच्या टाइप्स, कुठले कुठले टाइप्स बघितले आपण, कटिंग, ग्राफ्टिंग, लेअरिंग अँड टिश्यू कल्चर बघितलं. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा पॉईंट बघूया. थँक्यू.